नमस्कार. इंग्रजी व्याकरणातला एक खूप महत्त्वाचा नियम सोप्या भाषेत समजून घेण्यासाठी तयार आहात का? आज आपण सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट म्हणजेच कर्ता आणि क्रियापदाच्या खास मैत्रीबद्दल बोलणार आहोत. भाषालाभ अल्टिमेट ग्रामर चॅम्प टेस्टसाठी हा विषय एकदम पक्का असणं खूप गरजेचं आहे. भाषा लॅबच्या या विशेष सादरीकरणात आपलं स्वागत आहे. आमचा उद्देश एकच आहे, तो म्हणजे ग्रॅमर चॅम्प टेस्टसाठीची आपली तयारी 100% पक्की व्हावी. चला तर मग अजिबात वेळ न घालवता सुरुवात करूया. चला या नियमाला एका वेगळ्या आणि मजेशीर पद्धतीने समजून घेऊया. असं समजा की सब्जेक्ट आणि व्हर्ब हे दोघे जिवलग मित्र आहेत. इंग्रजी व्याकरणात सब्जेक्ट म्हणजे वाक्याचा हिरो आणि वर्ब म्हणजे त्या हिरोची ॲक्शन, आणि यांची मैत्री खूपच खास असते. ही मैत्री अगदी कुलूप आणि चावीसारखी असते. म्हणजे प्रत्येक कुलपासाठी एक विशिष्ट चावीस लागते, बरोबर? तसेच यांचे नियम ठरलेले आहेत आणि तेच नियम आज आपल्याला समजून घ्यायचे आहेत. ठीक आहे, तर मग सगळ्यात आधी आपण प्रेझेंट टेन्स म्हणजेच वर्तमान काळातल्या मित्रांबद्दल जाणून घेऊया. बघूया इथे कोण कोणाचं मित्र आहे. वर्तमान काळातले आपले पहिले मित्र आहेत इज, एम आणि आर. चला पाहूया यांची मैत्री कोणाकोणासोबत आहे. आता ही स्लाईड खूप महत्त्वाची आहे. इथे बघा, आईचा तर एकदम पक्का दोस्त आहे ॲम, म्हणून आपण नेहमी म्हणतो आय ॲम अ स्टुडंट. त्यानंतर ही, शी आणि इट या तिघांची घट्ट मैत्री एजसोबत आहे, जसं की ही इज अ डॉक्टर. आणि उरलेले वी, यू, दे हे नेहमी आर सोबत येतात. उदाहरणार्थ दे आर प्लेइंग. या जोड्या लक्षात ठेवायच्याच आहेत. आपले पुढचे मित्र आहेत हॅज आणि हॅव. इथे नियम खूप सोपा आहे. आय, यू, वी आणि दे सोबत नेहमी हॅव वापरतात, जसं की आय हॅव अ न्यू बुक किंवा दे हॅव अ बिग हाऊस. पण जेव्हा सब्जेक्ट ही, शी, इट किंवा प्रियासारखं एखादं नाव असतं तेव्हा त्याचा मित्र असतो हॅज, जसं की शी हॅज लाँग हेअर किंवा प्रिया हॅज अ डॉल. सोपा आहे नाही का? आता बघूया डू आणि डज या मित्रांना. इथे पण तोच प्रकार आहे. आय, यू, वी आणि दे हे डूचे मित्र आहेत. उदाहरणार्थ आय डू माय होमवर्क. आणि ही, शी, इट किंवा एकवचनी कर्त्यासोबत येतो डज, जसे की ही डज हिज जॉब वेल. चला आता आपण पास्ट टेन्स म्हणजे भूतकाळात जाऊया. बघूया की मागे गेल्यावर मैत्रीचे नियम कसे बदलतात. भूतकाळातले आपले मित्र आहेत वॉज आणि वर. इथे आय, ही, शी, इट आणि द कॅट सारखे सगळे एकवचनी सब्जेक्ट वॉज सोबत मैत्री करतात, जसं की आय वॉज इन द स्कूल. आणि यू, वी, दे यांसारखे अनेक वचनी सब्जेक्ट वर सोबत जातात. उदाहरणार्थ दे वर हॅपी. आणि हे तर सगळ्यात सोपे मित्र आहेत हॅड आणि डिड. यांची गंमत काय आहे माहितीये? हे भूतकाळात सगळ्यात सब्जेक्टचे मित्र असतात. म्हणजे सब्जेक्ट कोणताही असो, हॅड किंवा डिड आरामात वापरू शकता, जसे की दे हॅड अ बिग टीम किंवा ही डिड हिज जॉब. इथे जास्त विचार करायची गरजच नाही. बरं, वर्तमान आणि भूतकाळातून आता आपण पुढे जाऊया. फ्युचर टेन्स म्हणजे भविष्यकाळाबद्दल बोलूया. ज्या क्रिया पुढे घडणार आहेत त्यांच्यासाठी कोणते मित्र आहेत बरं? भविष्यकाळासाठी विल हा सगळ्यांचा मित्र आहे. आजकालच्या इंग्रजीमध्ये सब्जेक्ट कोणताही असो त्यासोबत तुम्ही विल वापरू शकता, जसं की आय विल गो टू स्कूल किंवा दे विल गो टू स्कूल. शॅलचा वापर आता सहसा फक्त आय आणि वी सोबत प्रश्न विचारण्यासाठी किंवा सूचना देण्यासाठी होतो. वा, आत्तापर्यंत आपण बरेच नियम शिकलो. चला तर मग आता हे सगळं कितपत समजलं आहे हे तपासण्याची वेळ आली आहे. काही प्रश्नांनी सराव करूया का? ही आहे आपली छोटीशी प्रॅक्टिस क्विज. घाबरू नका, आपण यातले काही प्रश्न एकत्र मिळून सोडवणार आहोत, म्हणजे आपला आत्मविश्वास नक्की वाढेल. चला दुसरा प्रश्न बघूया. द बर्ड्स डॅश सिंगिंग ऑन द ट्री. इथे रिकाम्या जागी काय येईल? पर्याय आहेत आर, इज, एम की वॉज. थोडा विचार करा. सब्जेक्ट काय आहे? अगदी बरोबर. उत्तर आहे आर. का? कारण बर्ड्स हे अनेकवचनी आहे, म्हणजे एकापेक्षा जास्त पक्षी आहेत. आणि अनेकवचनी कर्त्यासोबत वर्तमान काळात आर येतो. बघितलं? नियम किती महत्त्वाचे आहेत. आता तिसरा प्रश्न. शी डॅश अ ब्युटिफुल न्यू बायसायकल. पर्याय आहेत हॅज, हॅव, डू, डज. काय वाटतं, शीचा मित्र कोणता असेल? एकदम बरोबर. इथे उत्तर हॅज आहे, कारण आपण शिकलो होतो की शी ह्या सब्जेक्टचा प्रेझेंट टेन्समधला पक्का मित्र हॅज आहे. म्हणून वाक्य होईल शी हॅज अ ब्युटिफुल न्यू बायसिकल.
खूप छान. चला तर मग आता आपण आज जे काही शिकलो त्याचा थोडक्यात आढावा घेऊया. तर 2 गोष्टी नेहमी लक्षात ठेवायच्या आहेत. पहिली, सब्जेक्ट आणि वर्ब यांच्या जोड्या म्हणजे त्यांची मैत्री ठरलेली आहे. आणि दुसरी, ही मैत्री टेन्स म्हणजेच काळानुसार बदलते. वर्तमान, भूत आणि भविष्य काळात वेगवेगळे मित्र असतात. बस हे 2 नियम लक्षात ठेवले की आपलं काम एकदम सोपं होईल. आता अजून जास्त सराव करण्यासाठी समोर दिसणारा QR कोड स्कॅन करा. यामुळे आपल्याला एका ऑनलाईन प्रॅक्टिस सेटवर जाता येईल, ज्यामुळे परीक्षेची तयारी आणखी मजबूत होईल. भाषा लॅब अल्टिमेट ग्रामर चॅम्प टेस्टसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. फक्त लक्षात ठेवा, कर्ता आणि क्रियापद हे मित्र आहेत. त्यांची मैत्री समजली की व्याकरण एकदम सोपं होऊन जातं. मला खात्री आहे की आपण सगळे खूप चांगली कामगिरी करणार. पुन्हा भेटूया.